हरिपाठ हा भक्ती प्रधान ग्रंथ आहे। त्या भक्तीच्या पाठीमाग तत्वज्ञान देखील आहे। नुसतं ज्ञानोबा म्हणून गेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असा एवढा हरिपाठ नाहीये। तर हरी हरी असा उच्चार करत असताना भगवंताचं स्वरूप समजलं पाहिजे, आत्मज्ञानाला प्राप्त झालं पाहिजे, असा याच्या मागे उद्देश आहे। आता मी बोलतो आहे ते समजून बोलतो आहे असं समजा, समजून बोलतो आहे। मी काय बोलतो आहे ते मला समजतं आहे, काय बोलायचं आहे ते मला समजतं आहे, आणि तुम्ही समजून ऐकता आहात। काय ऐकता आहात ते तुम्ही समजून ऐकता आहात। तुम्ही समजून ऐकता आहात ते तुम्हाला समजतं आहे। हे जे मी समजून बोलतो आणि मी जे समजून बोलतो ते मला समजतं आहे, तुम्ही समजून ऐकता आणि तुम्ही समजून ऐकता हे तुम्हाला समजतं आहे। हे जे तुम्हाला मला समजतं आहे ते माझ्या बुद्धीला समजतं आहे, आणि माझी बुद्धी माझ्यामुळं समजण्यासाठी म्हणून योग्य झालेली आहे। त्या बुद्धीच्याही मागं कोणीतरी आहे, तो मी आहे। आणि कोणाकोणाला आत्ताची माझी भाषा समजतच नसेल की कोड्यात बोलल्यासारखं हे काय बोलतायत हे मला समजत नाही। हे समजत नाही, हे आपल्याला समजत नाही, हे तुमच्या बुद्धीला समजतं आहे की आपल्याला समजत नाही। आणि आपल्याला समजत नाही हे तुमच्या बुद्धीला समजतं आहे, ते तुमच्या मीमुळं समजतं आहे। त्याच्या मागही जो आहे त्याला समजतं आहे की आता इथं हद्द झाली, ही भाषा मला समजत नाहीये। म्हणून आपलं जाणणं आणि आपलं न जाणणं या दोन्ही गोष्टी, म्हणजे बुद्धीचं जाणणं आणि बुद्धीचं न जाणणं या दोन्ही गोष्टी, याचा प्रकाशक वेगळा आहे। त्याच्या प्रकाशात मला समजतं हे मला समजतं, मला समजत नाही हे मला समजतं, म्हणजे माझ्या बुद्धीला समजतं की मला समजत नाही। म्हणून जाणीवेच्याही बुडाशी, म्हणजे बुद्धीला जे समजतं आहे त्याच्याही बुडाशी बुद्धीचा समजून घेणारा प्रकाश आहे। त्या प्रकाशात बुद्धीला समजतं हे समजतं। आणि तेच शब्द वारंवार बोलल्यामुळं कोणाच्या मनाचा गोंधळ होत असेल तर तो म्हणतो की हे काय बोलतायत ते मला समजत नाहीये। मला समजत नाही म्हणजे त्यांच्या बुद्धीला समजत नाहीये, आणि त्यांच्या बुद्धीला समजत नाहीये याचा प्रकाशक आत बसलेला आहे। त्याच्या प्रकाशात बुद्धी म्हणते की ही भाषा मला समजत नाहीये। हा जो आपल्या अंतर्यामी असणारा प्रकाश आहे तो भगवंत आहे।
खरं म्हणजे मगाशी सांगितलेलंच मी परत सांगतोय. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की जाणीव भगवंताच्या ठिकाणी नाही, नेणीव भगवंताच्या ठिकाणी नाही. मग भगवंताच्या ठिकाणी नाही त्याला मी काय करणार? नाम तर मला घ्यायचंय ना. भगवंताच्या ठिकाणी जाणीव नाही आणि नेणीव नाही हे मला समजलं. पण ते भगवंताच्या ठिकाणी नाही, उच्चारणाने मोक्ष कसा मिळणार? तर भगवंत देखील तुमच्या आतच बसलेला आहे. ज्याला जाणीवही नाही आणि नेणीवही नाही असा भगवंत तुमच्या आत प्रकाश रूपाने आहे. तुम्हीच ते आहात. तुम्हीच जो बुद्धीचा प्रकाशक आहे, जाणणारा, आणि न जाणणाऱ्या बुद्धीचा देखील तोच प्रकाशक आहे. त्याच्या ठिकाणी जाणलं आणि न जाणणं ही भाषा एकच आहे. एकच आहे याचा अर्थ. वेगळेपणाने त्याला जाणलं हे समजतं आणि न जाणलं हे समजतं. तो जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडं असणारा प्रकाश मात्र तुम्ही आहात. मी आहे, शुद्ध मी आहे. तो भगवंत आहे. आणि त्या प्रकाशातून जर नाम घेतलं, जाणण्याच्या हेतूनी नाही, न जाणण्याच्या हेतूनी नाही. कारण जाणण्याच्या हेतूनी घेतलं की तिथं अज्ञान आलं, म्हणजे बुद्धीचा भाग आला. बुद्धी जाणणार आहे, त्याच्या मागं जाणून घेणारा जो बसलाय तिथून जाणायचं आहे, त्या बुद्धीने नाही. तर उच्चारणामध्ये मोक्षच आहे. म्हणजे उच्चारणाबरोबरच मोक्ष आहे. उच्चारणासहित आणि उच्चारणानंतर तो मोक्षामध्येच असेल. नारायण हरी उच्चार नामाचा असं म्हणतात. म्हणजे मी शांत डोळे मिटून बसलेलो आहे. तुम्हीही बसू शकता. आणि माझी समजून घेण्याची शक्ती, जी बुद्धी, आणि एखादी गोष्ट मला काही समजत नाही असं म्हणणारी तीही बुद्धीच. अशा रीतीने माझ्या बुद्धीला आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी समजलेल्या आहेत. तुमच्याही बुद्धीला समजलेल्या आहेत. आणि माझ्या बुद्धीला आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी समजलेल्या नाहीत. तुमच्याही बुद्धीला समजलेल्या नाहीत. त्या बुद्धीकडं आपण पाहतो आहोत. पाहतो आहोत याचा अर्थ जाणतो आहोत त्या बुद्धीला, की तिला काही गोष्टी जाणीवेमध्ये सापडल्यात आणि काही गोष्टी जाणीवेमध्ये सापडलेल्या नाहीत. मी डोळे मिटून पाहतोय. त्या बुद्धीचा प्रकाशक मात्र, जे बुद्धीला समजलं हे समजणारा, त्या बुद्धीच्याही बुडाशी आहे, माग आहे, अधिष्ठानभूत आहे. त्या बुद्धीला समजलं नाही असं समजणारा त्या बुद्धीच्या माग आहे, बुद्धीचा प्रकाशक आहे. हा जो प्रकाशक आहे तो मी आहे.
माझ्या प्रकाशात बुद्धीला समजतं अथवा समजत नाही हे समजतं. आता मी त्या प्रकाशाला म्हणजे माझ्या अस्तित्वाला, माझ्या चैतन्याला, बुद्धीच्या मागं असणाऱ्या माझ्या स्वरूपाला एकरूपत्वाने प्राप्त झालो असा मी संकल्प केला. त्या तुलनेने इंद्रिय फार बाहेर राहिली, मन फार बाहेर राहिलं. आता बुद्धीच्याही मागं असणारा देह मन बुद्धीचा प्रकाशक निखळ अस्तित्व म्हणजेच भगवंत सत ते सत स्वरूप मी होऊन राहिलो. मी भगवंत होऊन राहिलो. आता या ठिकाणी जाणीव म्हणजे बुद्धीची जाणीव आणि नेणीव बुद्धीची नेणीव पोचू शकत नाहीये. आता मी नाम घेतोय. याचं कारण मी जिथं पोचलेलो आहे तिथं असंच स्थिर राहायचं असेल तर माझी अडचण अशी होते की कदाचित तर्क निर्माण होतो किंवा मन निर्माण होतं किंवा इंद्रिय आठवतात. म्हणून तसं होऊ नये म्हणून मी त्या जाणीवेत म्हणजे भगवत स्वरूपाच्या ठिकाणी राहून नाम घेतो आहे, उच्चारण करतो आहे. या उच्चारणामध्ये मी नाहीये, मन नाहीये, बुद्धी नाहीये, पण उच्चारण आहे. मी नाम घेतोय. त्या प्रकाशाशी एकरूप झालेला अस्तित्व होऊन राहिलेला मी, भगवत स्वरूप झालेला, त्या नामानी हा भगवत भाव राहतो आहे. एरवी मी चिंतनात, विचारात, विकारात सापडलो असतो, पण नाम आता मला तिथून बाहेर येऊ देत नाहीये. उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. मी उच्चार करतोय. भगवत स्वरूपात राहून उच्चार करतोय. नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी.
नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी. त्या भगवंताचं नाव नारायण आहे, हरी आहे. तो आपल्या स्वतःचं नाव उच्चारतो आहे. नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी. रामच आपल्या स्वतःचा जप करतोय. माझा आता काहीच संबंध नाही. जे देहाचा जो मी आहे त्याचा काहीही संबंध नाही. आता आत असणारा भगवंतच त्याच्या आनंदाकरता आपलं स्वतःचंच नाम घेतोय. रामच रामाचं नाम घेतोय. हरीच हरीचं नाम घेतोय. नारायणच नारायणाचं नाम घेतोय. परमात्माच परमात्म्याला स्मरतोय. नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी. नारायण हरी.
नारायण हरि। नारायण हरि। नारायण हरि। नारायण हरि। केवळ अस्तित्व भगवंत। नारायण हरि। उच्चारणातच मोक्ष दडलेला आहे, कारण मोक्षातूनच उच्चार चाललेला आहे. नारायण हरि.
हरी 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 हरी। राम 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 राम। ज्ञानोबा माऊली। स्वामीजी स्वामीजी। हरी हरी हरी। हरी हरी हरी। स्वामीजी स्वामीजी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। काही निवेदन ऐकूया। हरी। श्रीराम। येत्या रविवारी सकाळी 8 ते 9:30 असा कार्यक्रम आहे. अमेरिकेमध्ये झालेल्या शिबिराचा वृत्तांत आपण पाहणार आहोत. तसंच परमपूजनीय स्वामीजी ह्या कार्यक्रमात आपल्याला प्रबोधन करणार आहेत. हां, या कार्यक्रमासंबंधी मी सांगतो. 21-22 नोव्हेंबर रोजी आपली अमेरिकेत जी केंद्र चालतात, 4 ठिकाणी केंद्र चालतात आणि सगळ्यांचं मिळून एक केंद्र चालतं. त्या केंद्रामध्ये मी उपस्थित असतो. एकवीस तारखेला या केंद्रामध्ये अमेरिकेत झालेलं जे शिबिर आहे, तर त्या शिबिराचा त्यांनी एक उत्तम वृत्तांत तयार केलेला आहे. व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे. तर ती क्लिप साधारणपणे 1.25 तासाची आहे. त्यामुळं मी थोड्या वेळ आधी आत्ता बोललो तेच सांगेन, प्रस्तावना करेन. मग ती क्लिप आपण ऐकू आणि मग नंतर परत एक 5 मिनटं मी बोलेन. असा 1.5 तासाचा कार्यक्रम या रविवारी 21 तारखेला आहे. आणि मग त्यानंतर आपलं शिबिर आहे. त्या शिबिराबद्दल किंवा स्वामी सहवास गाठी भेटी असा कार्यक्रम आहे. ज्यांनी नाव नोंदवलेली आहेत त्यांच्याकरता आणि त्यांच्या कुटुंबियांकरता हा कार्यक्रम राहील. त्याचं निवेदन गिरीशदादा करतील. योगायोगाची गोष्ट म्हणजे या महिन्याच्या 21 तारखेलाच अमेरिकेच्या केंद्रामध्ये मी जॉईन होणार आहे. पण आपल्या इथं ती 22 येते. तर त्यांच्या इथं रविवार संध्याकाळ ती, बरोबर ना, आपल्या इथं सोमवार सकाळ येते. त्यामुळं सोमवारी सकाळी तेही केंद्र होईल. असा अमेरिकेच्या केंद्राशी माझा 2दा संपर्क येण्याचा योग आहे. हा वृत्तांत आपण सर्वजण ऐकूया, पाहूया पुढच्या रविवारी. आणि मग आता पुढचं निवेदन ते करतील. परमपूजनीय स्वामीजींनी जसं आपल्याला सांगितलं तसं येत्या रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 स्वामी सहवास हा कार्यक्रम होणार आहे. ज्यांची नावं या कार्यक्रमासाठी
कन्फर्म झालेली आहेत. त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांनी सर्व शिबिरार्थींना, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मंडळींना त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट करून त्यांचा कार्यक्रमातला सहभाग कन्फर्म केलेला आहे. असे सर्व साधक सकाळी 10:30 ते 12:30 या वेळात स्वामी सहवास या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. सगुण निर्गुण या सदरामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये जे परमपूजनीय स्वामींचे लेख येतात, तसा लेख उद्या देखील येणार आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घेऊया. महाराष्ट्र टाइम्समध्ये हे लेख प्रसिद्ध होतात. परमपूजनीय स्वामीजींना आपण सर्वांनी मिळून नमस्कार करूया. निवेदन संपले.